रे थांबा पण या ठिकाणी सर्वजण जिल्हा परिषद गटातून आपले माननीय रमेश कांबळे सर ज्या वाढदिवसानिमित्त आपली जी नवीन अंगणवाडी या ठिकाणी बांधून मिळालेले त्याचं आज या ठिकाणी उद्घाटन घेतलेलं आहे. तर सर्वप्रथम सर्व मान्यवरांचं मी या ठिकाणी शब्दस्मरणाने स्वागत करते. त्याचबरोबर अपेक्षा करते की आपल्याला इतर ज्या सुविधा सेवा सुविधा आहेत त्याही आपल्याला ते पूर्ण करतील व ज्या अंगणवाड्या आपल्याला अजूनही भाड्याच्या इमारतीत बसतात त्यांच्यासाठी ते अशाच छान स्मार्ट अंगणवाड्या आपल्याला करून देतील अशी या ठिकाणी मी अपेक्षा करते आणि त्यांना वाढदिवसानिमित्त आमच्या सर्वांकडून खूप खूप साऱ्या हार्दिक शुभेच्छा त्यांनी आमच्या स्वीकार कराव्यात अशी विनंती करते. थोडंसं आमचा सप्ताह आपला जो आजपासून सुरू आहे त्याचंही आपण थोडंसं प्रेझेंटेशन मांडले तेही चला म्हणलं हो आजचा उपक्रम आहे कसं का चिकन मध्ये बसून खेळणी बनवा कीर्ती देखावा मोठी महाराजांची कीर्ती देखावा बऱ्या बऱ्यांना फुटलं देखावा
तेला कोण घाली वेसना रगबाई पुसते बेगम बडी बेगम म्हणजे अनसाच्या आली नजरेत तिच्या अंगार रगबाग घाला गपकार कुणी घेना पुढाकार सारनेच मांडली हार इतक्यात अचानक एक सडा उठला बोलला हम रहेंगे शिवाजी को आणि त्यानं विड्या उतरला नाव त्या बापचं खाणं चिटाक नुसते खाण बोळा छाती ठोकाना शिवबाळ टाकतो चिडून मला पास उभारला कौतुक झालं दरबारात कान निघाला मोठा गुणमीट त्या सगळं पायट थोस फाटलंय कपटर आणि ताकदीचं भर बाळाला कापते जायचं पटीत बिटीत त्याला चिरी ठेचीत कानाची सेना निघाली गाभण उठली आईला बहिणीच्या आपण उठली कोण रोखणार वाढवत चटटेच बुडू लागला खाण्याची सेना मुठ भरत खानाला कशा थोपणार खांजड वावून चिंते बरसणार अशा बागी तो छावा मागाचा ठेचावा डोक्यात कळीने खावा भेटीचा गाणं सांगावा व्यवस्था राजाच्या कर्मटीची त्यास नाही जाणीव शक्तीची कळीला काय कल्पने उठतीची हजी जी जी कळीला काय कल्पने उठतीची जी 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 बरं असं तर ठीक आहे मॅडम आपण तिला परत करण्यासाठी मी आदरणीय दादांना विनंती करतोय की त्यांनी आलेल्या मान्यवरांच्या शुभेच्छा स्वीकाराव्या करतोय आदरणीय पंचायत समिती सदस्या राणी पवार कोमलताई गायकवाड त्याचबरोबर कामेदादा कांबळे आणि विद्यमान असणारे ग्रामपंचायत सदस्य त्यांनी प्रथम थोडस टेज कमी असल्या कारणानं थोडस आपण सगळ्यांनी जरा थोडस सांभाळून घ्या कामेश दादा पण आपल्या घरातलेच आहेत आज वाढदिवसानिमित्त त्यांच्या सांगायचं म्हणजे की लोक निवडून आल्यानंतर कधी दिसतात नाही दिसत ते लोकांना पण माहित असतात पण मी बघितलंय भावाला निवडून आल्यापासून त्या लोकांच्यातच आहे आजचा वाढदिवस करायचा असता तर त्याला काय ते म्हटलं असतं मी जरा बाहेरची ट्रिप करून आलो गेला असता दुबईला गेला असता कुठेही जाऊ शकतो पण ते काय केलंय त्याने लोकांच्यात आपल्या लोकांबरोबर आपल्या सोबत बर्थडे करायचं ठरवलं बरं चांगलं काम बरं त्या चांगल्या कामात दुसरं एक चांगलं काम काय आहे सगळ्या काकांना एक सांगायचे तुम्ही आतापर्यंत आमची जेवढं वय आहे तेवढं तुम्ही राजकारण बघितलेलं आहे तर राजकारणात कसं होतं की काम करणारी व्यक्ती खूप कमी असतात फुकट बिनाकामाची पोपट पंची किंवा वरिष्ठ जे आपल्याला कामाचा सल्ला देतात तर त्या सगळ्यांच्या सहकार्यानं आता काय झालेलं आहे माहितीये का की खेड जे काही आपलं ठिकाण आहे तर त्यामध्ये आम्ही नवीन नाविन्यपूर्ण उपक्रम राबवतोय नाविन्यपूर्ण उपक्रम राबवताना आम्ही काय केलेलं आहे आरोग्य शिक्षण आणि जे काही सामाजिक ज्या काही योजना आहेत ते दोन प्रकारे ठेवले शिक्षणात सांगायचं झालं तर मी तुम्हाला आज सांगतो की खेडमध्ये किंवा खेडमधलं जे काही आणायचंच आहे पण मी तुम्हाला आज सांगतो की महाराष्ट्रात सातारा जिल्ह्यातलं खेड आणि क्षेत्रमाऊली केंद्र शाळा ही 1 नंबरला आणल्याशिवाय राहणार नाही असं बरंच आपण काय पुढच्या प्रोसेसला ठेवलेलं आहे आणि नक्कीच ते तुमच्या लोकांसमोर तुमच्या साथीनंच आणि तुमच्या साक्षीनंच नक्कीच आम्ही दरवर्षी दर महिन्याला दुसरं झालं तलाठी कार्यालयाचा विषय ग्राम महसूल अधिकारी आपले सर्व आलेले आहेत त्यांचं सगळ्यांचं आपल्या सगळ्यांना सहकार्य राहतं आज मी तुम्हाला एक साधं नानींनाच विचारा दाखले काढायचे असल्यानंतर किती त्रास होतो आज आपल्याला एक दाखला आणायचा झाला तर आपल्याला स्टँडवर जायला लागतं स्टँडवर गेल्यानंतर 30 रुपये रिक्षाचे 30 रुपये जायचे 10 रुपये अजून तिथं कुठं काय लागलेच तर आपले आसपासचा खर्च वाढीव पेट्रोलचा ह्याचा मग असं करून 100 रुपयाला एक व्यक्तीला खेडमधून वर जायला लागायचं स्टँडची इथे तर ती कामेशरावांनी असेल सभापतींनी असेल किंवा
आपल्याला मार्गदर्शन करून सांगितलं की खेडचं तलाठी कार्यालय खालीच असावं. काय माहिती का त्याचा एक फायदा काय होतो माहिती का, जे काम करायला माणसाला महिना लागतो ते कमीत कमी 10 दिवसात तरी होईल आणि पुढे चालेल. त्या हेतून आम्ही खेडचं तलाठी कार्यालय आणले आणि नुसतं एक रूम बांधून नाही तर तुम्ही आतली इन्फ्रास्ट्रक्चर बघा, अंगणवाडीचं पण इन्फ्रास्ट्रक्चर म्हणजे बांधलंय कसं ते पण बघा, तलाठी कार्यालय पण बघा. अण्णासाहेबांनी विचारा, अण्णासाहेब कुठे आहे तो? अण्णासाहेबांनी विचारा सातारा जिल्ह्यात असं तलाठी कार्यालय आहे का? तर त्यांचं उत्तर येईल नाही, खेडमध्ये झालंय. तुम्ही आतमधल्या जेवढ्या गोष्टी आहेत कमिशनरच्या सहकार्यानं किंवा त्यांच्या फर्मच्या माध्यमातून चांगल्या प्रकारे गोष्टी आपल्या सर्व ठिकाणी दिलेल्या आहेत. आणि दुसरं सांगायचं म्हणजे अण्णासाहेब आता इथपर्यंत आलाय तुम्ही तर परत असं लोकांचं नको की इथं अण्णासाहेब गावणं झाले तर अण्णासाहेब आहे तू वर, तर तेवढं फक्त काळजी घ्या. आणि लोक आता माझं घर शेजारीचे घरी येऊन बसतील, त्यामुळे आपलं तेवढं काम चालून द्या आणि लय वेळ घेत नाही. सगळ्यांना गडबड आहे, दुपारच्या तुमच्या झोपेच्या वेळेत बोलावलेलं आहे. कमिशनराव परत एकदा असं कमिशनराव परत एकदा तुम्हाला वाढदिवसाच्या विकासनगर व खेड पंचक्रोशी माध्यमातून तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. तुम्ही प्रगती करत राहा ही आमची सदिच्छा. जागेचा वाद किती असतो जागा देताना, की त्यांनी पण आम्हाला सगळ्यांना खूप सहकार्य केलं. राहिलेलं जे असेल ते सुशोभीकरण काम त्या महिन्यातच मार्गी लागेल आणि आम्ही ते पुढे वाटचालीस नेऊन 100% मुलांनी सर्वांना या अगोदर मी दिलगिरी व्यक्त करतो की याला थोडासा मला उशीर झाला. आज या ठिकाणी तलाठी कार्यालयाचं उद्घाटन आणि स्मार्ट अंगणवाडीचं उद्घाटन आपण करत आहोत. त्याबद्दल माझ्या समवेत पंचायत समितीचे माजी सभापती मिलिंददादा कदम, पॅनलचे अध्यक्ष सुजितदादा पवार, पंचायत समिती सदस्य कोमलताई गायकवाड, क्षेत्रमौली पंचायत समितीच्या गणाच्या सदस्या अमिताई पवार, सुशीलाताई कांबळे, अजित पवार, आमचे सर्वांचे लाडके व नेतृत्व निखिलदादा यादव पाटील, अजितराव गायकवाड, शोभाताई फडतरे आणि मंचावर सर्व उपस्थित. दिलगिरी व्यक्त करतो कोणाचं नाव राहिलं असेल तर. आज या ठिकाणी आशा सेविका, अंगणवाडी सेविका व खेडचे ग्रामस्थ मोठ्या प्रमाणावर उपस्थित आहेत आणि तलाठी कार्यासाठी आपली जागा दिली आणि कोणतीही अडीअडचण करून दिली नाही. असे कदम आहेत त्यांनाही विनंती करतो की खेडमध्ये आपल्याला अशी स्मार्ट अंगणवाडी करायची, त्यासाठी लवकरात लवकर जागा आपण उपलब्ध करून दिली तर त्या अंगणवाडी करता येईल. आता संजय गांधी निराधार योजनेला आम्ही जवळजवळ 200 ते 300 महिलांचं आतापर्यंत काम केलेलं आहे. पण तलाठी ऑफिसला जाऊन हेलपाटे घालून कागद काढायला जो काही त्रास होतो तो नानीने आम्ही अनुभवलेला आहे. येत्या काळात कोणालाही स्टँडवर हेलपाटे मारायची गरज नाही, 24 तास तलाठी उपलब्ध राहील असे निवासी तलावान आपल्या इथे खेड येथे झालेलं आहे. आणि सध्या आपल्या इथे 2 आहेत, एक वनवासवाडी आणि एक खेड. दोन्हीला एक गुरव मॅडम आहेत आणि आपल्या खेडला वरवी अण्णासाहेब, दोन्हीही अगदी चांगल्या प्रकारे काम करतात आणि चांगल्या प्रकारे त्यांचं काम चालू आहे. आता आपल्या आशा सेविका आहेत, अंगणवाडी सेविका आहेत, त्यांच्या काही अडीअडचणी असतील त्यासाठी जिल्हा परिषद स्तरावर आम्ही मोठ्या प्रमाणावर एक प्रत्येक प्रभाग मीटिंग म्हणून एक कन्सेप्ट मी आणलेली आहे की प्रत्येक त्या प्रभाग मीटिंगला प्रत्येक महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात जेव्हा जसा नागरिकांना वेळ असेल तेव्हा एक प्रभाग मीटिंग घेऊ. त्या मीटिंगला स्वतः CO, जिल्ह्याचे आपले कलेक्टर, त्यानंतर जे प्रशासकीय अधिकारी असतील, महसूल असू द्या, कृषी असू द्या, अन्य पोलीस असू द्या, MSCB असू द्या, जे काय 36 यंत्रणा आहेत शासकीय, त्या शासकीय यंत्रणेचे सर्व अधिकारी त्या ठिकाणी उपलब्ध असतील. वरिष्ठ अधिकारी नसतील तर त्यांचे सहाय्यक अधिकारी उपलब्ध असतील आणि ज्या काही समस्या असतील तुमच्या त्या सोडवण्याचा आम्ही प्रयत्न करू. येणाऱ्या काळात आता आम्ही विठ्ठल कृपा सोसायटी असेल तिथे 20 लाख रुपये काँक्रिटीकरणासाठी टाकलेले आहेत. तिथे जे आपण या ठिकाणी बसलोय त्याच्यासाठी सुशोभीकरणासाठी 10 लाख रुपये टाकलेले आहेत. पेवर ब्लॉक असेल, ओपन जिम असेल, हे महाराष्ट्र आपल्याला शुभेच्छा देत आहेत. धन्यवाद महाराज साहेब, धन्यवाद. असंच प्रेम राहू दे तुमचं. माईकला लाव. धन्यवाद महाराज साहेब. छत्रपती उदयनराजे साहेबांचा आता आशीर्वाद लाभलेला आहे. आत्ताच शिवेंद्रसिंहराजे भोसले यांचा फोन येऊन गेला होता. अधिवेशनानिमित्त सर्व मंत्री वगैरे मुंबईला असल्यामुळे येथे आपल्याला कोण प्रमुख पाहुण्यांची उपस्थिती लाभलेली नाही. तर आता थोडक्यात प्रमुख मोठे आपले मिलिंददादा कदम, सुशीलदादा, आपण सर्वच आता प्रमुख झालेलो आहे. तुमच्या सर्वांच्या
मताने मलाही तो अधिकार मिळालेला आहे, संविधानिक अधिकार. येणाऱ्या काळात तुमच्यासाठी करत राहू आणि जे काही समस्या असतील तुम्ही आमच्यापर्यंत पोहोचवा, त्यासाठी त्या सोडवण्यासाठी आम्ही कटिबद्ध राहू. सुकुंडे काकूंनी मला मेसेज केला आहे की कामेश तुझं जरा थोडंसं दुर्लक्ष झालेलं आहे, तर तसं काही काकू होणार नाही. आपल्या काही समस्या असतील त्या आम्ही नक्कीच सोडवू आणि येणाऱ्या काळात तुम्ही सर्वजण असेच आमच्या पाठीशी राहा. आणि प्रथम मी ग्रामपंचायतीला सांगतो की आपल्या ग्रामपंचायती कर्मचाऱ्यांकडे पण थोडंसं तुमचं दुर्लक्ष होतंय, तर त्यांचाही पगार वेळोवेळी करत जावा, कारण त्यांच्याशिवाय संस्था कुठलीही चालू शकत नाही. त्रिस्तरीय यशवंतराव चव्हाण साहेबांनी दिलेली त्रिस्तरीय समितीमध्ये ग्रामपंचायत ही प्रथम स्तरीय समिती आहे, त्यानंतर पंचायत समिती, त्यानंतर जिल्हा परिषद. या 3 संस्था जर नीट राहिल्या आणि एकत्र काम राहिलं तरच विभागाचा विकास आणि बाकीच्या ज्या सर्व योजना आपल्याला लाभार्थ्यांपर्यंत पोहोचवता येतील. येणाऱ्या काळात हरित गाव, स्वच्छ सुंदर गाव, खेड मॉडेल देशाच्या शिवराज सिंग चव्हाणांच्या हस्ते पुढच्या वर्षी आपल्याला प्रथम क्रमांकाचं बक्षीस मिळण्यासाठी मी प्रयत्न करणार आहे. तरी मी एकटा काही प्रयत्न करून उपयोग नाही. आता त्या दिवशी मी बघितलं, मी तिथं कचरा उचलायला गेलो, व्हिडिओ काढले, कचरा उचलला, पण परत आहे तसाच कचरा आहे. तर आपल्या सर्वांची जबाबदारी आहे की कचरा टाकायचा का नाही टाकायचा. काय मी एकटाच काय नुसतं कचरा उचलणार, कर्मचारी उचलतील, तुम्ही उचलतो. प्रत्येक नागरिकांची जबाबदारी. समजा घंटागाडी येत नसेल तर तुम्ही आम्हाला सांगा की बाबा घंटागाडी येत नाही, तर तिथे त्या ठिकाणी आपल्याला घंटागाडी पोच करता येईल. त्यानंतर जेवढे आपल्या कॉलेजले ओपन पेस असतील ते सगळे डेव्हलप करू. एक सांस्कृतिक सभागृह आपल्या विभागाला मंजूर करू. मेडिकल कॉलेज आपल्या इथं झालेलं आहे, जिथे आपल्या मुलं कशा प्रकारे भूमिपुत्र या स्लोगनवर जसं आपण निवडणूक केली, ती नुसती भूमिपुत्र नावाला नसून तिथल्या भूमिपुत्रांना त्या मेडिकल कॉलेजमध्ये काम मिळालं पाहिजे, हा माझा मानस आहे. त्यासाठी जसं जसं क्वालिफिकेशन असेल त्याचे रिझ्यूम तुम्ही लवकरात लवकर पोस्ट करावे. 50% तरी आपण लोक त्या ठिकाणी भरण्याची येत्या काळात मीटिंग घेऊन ते भरू, असे मी तुम्हाला सर्वांना गावाही देतो आणि माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय भारत. प्रसंगी या मंगलमय प्रसंगी उपस्थित राहिलेला आहात त्याबद्दल आपल्या सर्वांचे मनपूर्वक आभार. या ठिकाणी औक्षण होत आहे अंगणवाडी कर्मचारिका यांच्या वतीने. या ठिकाणी असणारे सर्व पदाधिकारी, कर्मचारी, त्याचबरोबर सर्व बंधू भगिनी, बांधव या जन्मदिवसाला उपस्थित राहिलेले आहेत. त्याबद्दल मित्र परिवाराच्या वतीनं आपलं पुनश्च एकदा आभार व्यक्त करतोय की आपण आपला अमूल्य वेळ या विकास कामासाठी, या विकास नगरातील विकास गंगा अजूनही पुढे जे कार्यालय आपल्या डाव्या बाजूला आहे ते तलाठी कार्यालय, त्या तलाठी कार्यालयाचं उद्घाटन थोड्याच वेळात होणार. दिवसाच्या शुभेच्छेचे हॅपी बर्थडे टू यू कामेश कांबळे, जिल्हा परिषद सदस्य खेड. आणि कार्यकर्त्यांना विनंती आहे की हा केक लहान मुलांना द्या. विशेषतः अंगणवाडी कार्यालयाचं उद्घाटन होत आहे. कोणीही गोंधळ करू नये. काय होतंय, गोंधळामध्ये शुभेच्छा देण्याचं राहून जातं, त्यामुळे एक साइड घ्या तुम्ही, प्लीज एक साइड घ्या. हो ह्यांना बाजूला एक साइड पाठ दिसते. ऑप्शन करतो पहिलं मागे घे. अच्छा ठीक आहे. तर या ठिकाणी कुलकर्णी ताई अर्थात माझे केंद्र प्रमुख प्लीज अतिशय गरजेचं असणे आणि प्रत्येक गावातील सरपंचाला वाटेल अशा पद्धतीचं हे ऑफिस आहे.
शुभेच्छा नाही काय विनंती आहे की आपण सर्वांनी कर्मचारी तसेच आलेल्या नागरिकांनी दोन्ही कार्यालय बघून घ्यावे. माझ्या सर्व पत्रकार बंधू नमस्ते. आत्ता जे तुम्ही सर्व दोन्ही कार्यालय बघितले तर माझं एकच आव्हान आहे सर्व पत्रकारांना पण आणि त्याचबरोबर जे कोण राजकारणात कायमस्वरूपी ऍक्टिव्ह आहेत किंवा थोडेफार ऍक्टिव्ह आहेत तर त्यांना एकच सांगणं आहे की कधीही तुम्ही आपापसातले जे असतील मतभेद बाजूला ठेवा आणि विकासामध्ये येताना विकास कसा करायचा किंवा विकासाची व्याख्या काय आहे तर तुम्ही इथे जे खेडमध्ये जे झालेली विकास काम आहेत तर त्याचं तुम्ही एकदा लेखाजोखा घ्या. आता हे दोन्ही कार्यालय त्याचे एकदा सर्व तुम्ही फुटेज घ्या आणि असं पूर्ण महाराष्ट्रात किंवा सातारा जिल्ह्यात अशी कामं व्हावीत हीच आमची एवढी एकच इच्छा आहे आणि एवढं एकच मागणं आहे की पत्रकारांच्या वतीने की तुम्ही सर्वांनी याचा व्यवस्थित चांगल्या पद्धतीने प्रसार करा आणि जे कुठली गावं असतील किंवा जिथे काही ह्या योजना राबवायची शक्यता आहे तिथे ह्या राबवून अशा पद्धतीने कामे व्हावीत एवढी एकच आमची कामेश्वरांच्या व सर्व आमच्या सहकाऱ्यांच्या वतीने एवढी एकच इच्छा आहे. धन्यवाद. ओके. अध्यक्ष आहे